नमस्कार मंडळी, मला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, कोकण विलेज कुकिंग चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे खीर, पुरी, मटकीची भाजी, बटाट्याची भाजी. हे आज गोड पदार्थ बनवणार आहे. आपण गॅस चालू करून घेऊया. तूप ठेवून घेऊया. तूप टाकून घेऊया. काजू बदाम टाकून घेऊया. हलवून घेऊया. काजू आणि बदाम एक साईडला केलेला आहे. रवा भाजून घेऊया. किशमिश टाकून घेऊया. खोबरं टाकून घेऊया. आता आपण हलवून घेऊया. शेवया टाकून घेऊया. दूध टाकून घेऊया. इलायची टाकून घेऊया. थोडीशी चेचून घेतलेली तिला. साखर टाकत आहे. थोडीशी इलायची टाकली आहे. हलवून आता आपण 10 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. चला आपण आता मटकीची भाजी करून घेऊया. गॅस चालू करूया. कढई ठेवून घेऊया. तेल टाकून घेऊया. जिरे, कढीपत्ता, कांदा. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. हलवून घेऊया. मीठ टाकून घेऊया. आलं लसूण पेस्ट, हळद पावडर, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट. चांगला हलवून घेऊया. आता आपण मटकी टाकून घेऊया. आता आपण हलवून घेऊया. आता आपण पाणी टाकून घेऊया. आता आपण हलवून घेऊया. आपण झाकण 10 मिनिटं ठेवून घेऊया. आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊया. लंगडी ठेवून घेऊया. आता आपण तेल टाकून घेऊया. जिरे टाकून घेऊया. कढीपत्ता, मिरची टाकून घेऊया. कांदा टाकून घेऊया. हलवून घेऊया. मीठ टाकून घेऊया. थोडंसं टोमॅटो टाकून, हळद पावडर, आलं लसूण पेस्ट हलवून घेऊया. आता आपण बटाटा टाकून घेऊया. आता आपण हलवून घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपला बटाटा झालेला आहे. झाकण ठेवून गॅस बंद करून घेऊया. आता आपण झाकण काढून घेऊया आणि कोथिंबीर टाकूया. आता आपली भाजी झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया. पुऱ्यासाठी लागणारं कणिक भिजवून घेत आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैद्याचं पीठ, अर्धी वाटी रवा, चवीपुरतं मीठ. आता आपण भिजवून घेऊया. आता आपण पुऱ्या करून घेऊया. गॅस चालू करू. कढईवरती ठेवून घेऊया. तेल टाकून घेऊया. आता आपली कणिक मस्त भिजलेली आहे. आता गोळे करून घेऊया. लाटून घेऊया. आता आपण पुरे टाकून घेऊया. आता आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. आजची रेसिपी आपली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा.